राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। राज्य सरकारकडून 1774 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। राज्यामध्ये 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचा परिणाम उन्हाचा चटका कमी होण्याची शक्यता आहे। सध्या जर बघायला गेलं तर 4 दिवस पावसाची शक्यता आहे। पीक विमा कंपनींचा भोंगळा कारभार। शेतकऱ्यांच्या मुळावरती वर्ष होत आले तरी पीक विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विमा देईना। सध्या जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसल्यामुळे शेतकरी संकटात। जळगावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। रावेर आणि यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 15 कोटींचा निधी मंजूर। शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि यावल तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार पुढे बघूया। शेतकऱ्यांच्या वेदना आणि संघर्ष समजणारे सरकार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। राज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना मिळत आहे, तसेच शेतकऱ्यांच्या वेदना आणि संघर्ष समजणारे सरकार असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे। पीएम किसान सन्मान योजनेचे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1800 कोटी रुपये जमा झाले। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे। फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध। सरसकट कर्जमाफीची मागणी। सध्या जर बघायला गेलं तर आता महाराष्ट्र राज्य किसान सभेने कर्जमाफीचा जाहीर निषेध केला असून शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करण्याची सरकारकडे मागणी केली। लाडकीला मिळणार 15 एप्रिलपर्यंत हप्ते। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकाच वेळी देणार। 15 एप्रिलपर्यंत 3000 रुपये जमा होणार। कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी KYC अपडेट करणे अत्यंत आवश्यक। शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेमध्ये तातडीने KYC अद्ययावत करावे। राज्यामध्ये कोठेही गॅसची टंचाई नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट। राज्यामध्ये कोठेही गॅसची टंचाई नाही। काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। गॅस टंचाई नाही म्हणता मग रांगा कशासाठी? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल। राज्यामध्ये LPG गॅसचा कोणताही तुटवडा नाही असा दावा सरकारने केला असला तरी गॅससाठी आता नागरिकांना रांगा कशासाठी लावाव्या लागतात असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। गुढीपाडव्याला हापूस नाही। हवामान बदलामुळे उत्पादनामध्ये 70% घट झाली असून गुढीपाडव्याला हापूस मिळणार नसल्याचे चित्र आहे। कडधान्य आयातीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला कानपिचक्या। धोरणाचा पुनर्विचार करण्याचे केंद्र सरकारला न्यायालयाचे निर्देश। इथेनॉल निर्मितीसाठी मका खरेदी नाही। मंत्री छगन भुजबळ यांचा विधान परिषदेमध्ये खुलासा। सध्या जर बघायला गेलं तर इथेनॉल निर्मितीसाठी मका खरेदी नसल्याची माहिती विधान परिषदेमध्ये छगन भुजबळ यांनी दिली। वैनगंगा नळगंगा प्रकल्पातून अमरावती जिल्ह्यामध्ये फुलणार 83,000 हेक्टरवरती शिवार। वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। निधी विना जल जीवन कोरडी। गुलाबराव पाटील। 25,000 कामे प्रगतीपथावर। केंद्र सरकारकडून सप्टेंबर 2024 पासून निधी प्राप्त झाला नसल्यामुळे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबवण्यामध्ये येणाऱ्या अनेक योजना आता रखडल्या असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। पेट्रोल पंपावरती रॉकेल गॅस तुटवड्यावरती राज्य सरकारचा तोडगा। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। सध्या जर बघायला गेलं तर लवकरच आता पेट्रोल पंपावरती रॉकेल मिळणार असल्याची माहिती। नमो शेतकरी योजनेसाठी मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीवरती सरकारची खात्री। लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार। शेतकऱ्यांना दिलासा। महागाईच्या आगीमध्ये तेल पेट्रोलचे वाढले दर। सध्या जर बघायला गेलं तर आता हिंदुस्थानामध्ये मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर ठेवण्यामध्ये आले असले तरी काही प्रमुख राज्यांमध्ये मात्र आता पेट्रोलच्या दरामध्ये वाढ बघायला मिळत आहे।
घाऊक महागाई दरामध्ये सातत्याने वाढ. फेब्रुवारीत 2.13%. अन्न तसेच बिगर खाद्य वस्तूंची किंमत वाढ. फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई दर 2.13%वरती पोहोचला आहे. सलग चौथ्या महिन्यामध्ये ही वाढ झाली. 7.5 HP पर्यंत वीज वापरल्यासच मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार, अन्यथा लाभ मिळणार नसल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. घरकुल अनुदान लवकरच खात्यावरती. बँक विलिनीकरणामुळे आलेली तांत्रिक अडचण दूर. लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे रक्कम जमा होणार. मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. पिकांच्या दर हमीभावाखाली. शेतकरी अडचणीमध्ये, शासन मात्र गप्प. मका, कापूस, सोयाबीन, हरभरा हमीभावाखाली. बाजारातील घसरणीमुळे सरकारचे शेतकऱ्यांवरती दुर्लक्ष असल्याचे चित्र. धर्मस्वातंत्र्य विधेयक बहुमताने विधानसभेमध्ये मंजूर. आता धर्मांतर करणं सोपं नाही. राज्य सरकारचा नवा कायदा. विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधामध्ये नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं असून ठाकरे शिवसेनेकडून आता या विधेयकाला समर्थन बघायला मिळत आहे. मात्र आव्हाडांना मागावी लागली माफी. पाचेगाव परिसरामध्ये ऊसाच्या शेतात बसलेल्या बिबट्याला पळून लावण्यामध्ये तरुणांना यश. नेवासा तालुक्यातील पाचेगाव कारवाडी परिसरामध्ये सध्या बिबट्याच्या दर्शनाने दहशत निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अवकाळीच्या संकटाने शेतकरी धास्तावला. गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये आता पवार विरुद्ध पवार होणार नाही. सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा. देशात कच्चे तेल आणि LPGचा पुरेसा साठा. रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत. केंद्र सरकारने दिली माहिती. देशामध्ये कच्चे तेल आणि LPGचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या निधीसाठी मंजुरी. लवकरच खात्यावरती जमा होणार हप्ता. शासन निर्णय जारी. शेतकऱ्यांना दिलासा. अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून आता शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. राज्यातील साधारणतः 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. PM किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज किंवा उद्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. सोन्याचा दर पुन्हा वधारला. प्रतितोळा 1,58,000च्या पार. सध्या जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाली होती. त्यानंतर पुन्हा सोन्याच्या दरामध्ये वाढ बघायला मिळाली. हरभऱ्याचे हमीभावाने खरेदी मात्र जाचकटीने. शेतकरी त्रस्त. ई-पीक पाहणी, ऑनलाईन नोंदणी आणि दर्जा निकष पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जाणार आहे. शेतकरी संकटात. अतिवृष्टीग्रस्तांना 17,474 कोटी रुपये वितरित. रब्बीच्या पेरणीसाठी बळीराजाला बी बियाणे खरेदीसाठी 7,768 कोटींची मदत. शेतकऱ्यांना दिलासा. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटलांची माहिती. खरेदी करण्यासाठी व्यापारी येणार. झाडावरच पिकत आहे केळी. प्रति क्विंटल केवळ 600 ते 700 रुपये दर. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान. सध्या जर बघायला गेलं तर आता केळीच्या दरातील घसरणीमुळे तसंच केळी आता झाडावरतीच पिकत असल्यामुळे शेतकरी संकटात. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. 2 लाख रुपयापर्यंत कर्जासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान मिळणार. राज्य सरकारच्या घोषणेने शेतकऱ्यांना दिलासा. शेतकरी मित्रांनो, अनेकदा पीक विम्याचे पैसे त्याच खात्यावरती येतात जे PM किसानला लिंक असते. जर तुमची KYC अपूर्ण असेल आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे पीक विम्याच्या लाभासाठी तुमची KYC पूर्ण आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती. उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता. हवामान विभागाने वर्तवला अंदाज. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, काढणीला आलेले पीक तात्काळ काढून या ठिकाणी झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की राज्यामध्ये आता अवकाळी पावसाची शक्यता आहे. महत्त्वाची बातमी. आता शेतकऱ्यांना 12% व्याज मिळणार का? पीक विमा देण्यास थोडाही उशीर झाला तर विम्याच्या रकमेवरती 12% व्याज देण्याचा नियम सरकारने लागू केला आहे. मग आता विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेवरती 12% व्याज देणार का, असा सवाल आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे.
मोफत वीज योजनेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल 1,00,000 घरांवरती सौर पॅनल. महावितरणाची माहिती सध्या जर बघायला गेलं तर मोफत वीज योजनेमध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल असून महाराष्ट्रामध्ये 1,00,000 घरांवरती सौर पॅनल या ठिकाणी बसवण्यामध्ये आले असल्याची महावितरणाने माहिती दिली आहे. तसेच आता नागरिकांना योजनेचा लाभ घेण्याचे देखील आव्हान. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना यशस्वीपणे राबविणाऱ्यांचा जाहीर सत्कार करणार. आमदार धनंजय मुंडे यांनी दिली माहिती. बळीराजा पाणंद रस्ते योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून 400 कोटींची एफआरपी थकीत. एफआरपी कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एफआरपी जमा होणार असल्याची माहिती. ट्रम्प म्हणतात युद्ध कधी थांबेल सांगता येत नाही. सध्या जर बघायला गेलं तर युद्धाचा चांगलाच भडका वाढलेला आहे. युद्धामुळे संपूर्ण जगावरती परिणाम होत आहे. युद्धामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं असतानाच आता ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे. युद्ध कधी थांबेल असं सांगता येत नसल्याचं ट्रम्प म्हटले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक आहे का नाही ही खात्री करा. कारण की जर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तरच आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्याचबरोबर तुमची eKYC पूर्ण असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुमची eKYC आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल 25,000 रुपयांचा दर. बाजारामध्ये दररोज 300 ते 400 क्विंटलपर्यंत आवक सुरू. फोडलेल्या चिंचेला चांगला दर मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर चिंचेला प्रति क्विंटल 25,000 रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता 1 ते 2 दिवसांमध्ये हप्ता खात्यावरती जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होणार आहे. त्याचबरोबर आता लवकरच पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने साधारणतः 1,700 कोटींचा निधी हा मंजूर केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.